जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांनी समाधान वृद्धाश्रमास दिली सदिच्छा भेट। आज इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती व माजी नगरसेवक मान्य श्री मनोज साळुंखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज दिनांक 12/1/2000 पासून विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यातील प्रथम आज दुपारी 12 वाजता समाधान वृद्धाश्रम येथील वृद्धांच्या समेत केक कापून त्यांचा शुभ आशीर्वाद घेऊन त्यांना अन्नदान करण्यात आले। यावेळी येथील वृद्धांनी मनोज साळुंखे यांना आपल्या अडचणी सांगितल्या व त्या आपण लवकर पूर्ण करून द्याव्यात अशी विनंतीही केली। यावेळी तुम्हाला येथे काही अडचणी येत आहेत त्या लवकरच माझ्या प्रयत्नातून मी पूर्ण करून देऊ अशी आश्वासन मनोज साळुंखे यांनी दिले। त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिलजी डाळ्या यांनीही येथील सर्व वृद्धांचे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आपणास पेन्शन सुरू करून देऊ अशी ग्वाही दिली। यावेळी माजी नगरसेवक मनोज साळुंखे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिलजी डाळ्या, अरविंद वाघिरे, शिवाजी जगताप, दत्ता शिंगारे, बसवराज कोटगी, लक्ष्मण कबनुरे, सीतारामजी ओझा, दिलीप दाहेतोंडे, विजय बनसोडे, पापा उस्ताद, सतीश भस्मे, संभाजी शिंगारे, प्रकाश नाईक, अविनाश सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते। त्याचबरोबर सदर कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न होण्यासाठी चांद जमादार, सतीश पाटील, रवींद्र भांडे, धनंजय दाहोत्रे, निलेश पाटील, आकाश वासुदेव, सलीम नदाब, संदीप गवड, अमन शिरगावे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। आज मातृदिन आणि आज खरोखरच योग चांगला की आज समाधान या वृद्धाश्रमला इथे भेट देता आली आणि ह्या सर्व माझ्या मातांना आणि सर्व पिता समान या सर्व व्यक्तींना मला भेटता आलं। हा खरोखरच आज भाग्याचा दिवस आहे, माझ्या तर आहे ना भाग्याचा दिवस आहे। छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आम्ही एक छोटासा उपक्रम आम्ही या ठिकाणी केलोय। जे या समाधान वृद्धाश्रम मध्ये जे सर्वजण आहेत त्यांना एक अन्नदानाचा कार्यक्रम या सर्व आमच्या उपस्थित सर्व टीमच्या वतीनं आज या ठिकाणी करण्यात आलेला। या ठिकाणी आमचे प्रमुख म्हणून अनिलजी डाळ्या आणि परिसरातील सर्वच आमचे शिवाजीराव जगताप आहेत, इथं दिलीप दाहतुंडे आहेत, कबनुरे आहेत, वाघिरे आहेत, ते सर्वच आज इथे या ठिकाणी आम्ही आमचे पापा उस्ताद मित्र आहेत, सतीश भस्मे आहेत, सतीश पाटील आहेत, त्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम झालाय। आमचे महासत्ताचे उपसंपादक बसवराज कोटगी आहेत, सर्वच आमचे मित्र परिवार या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आमचा म्हणजे आम्हाला अत्यंत आनंद होतोय की या ठिकाणी आजच्या या मातृदिना दिवशी आम्हाला हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आज करता आला। आणि याचबरोबर आमचे अनिलजी डाळ्या जे संघायोचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या संघाच्या अध्यक्ष या नात्याने या गोरगरीब त्या वृद्धाश्रमातील वयस्कर लोकांना त्यांना एक पेन्शन या ठिकाणी अनिलजी तुम्ही तुमच्या माध्यमातून चालू करून त्यांना स्वतःच एक स्वावलंबी जीवन जगता असं एक औषध पाण्यासाठी एक 1500 रुपये किंवा आपली जी पेन्शन मिळते ती त्यांना दर महिन्याला तुमच्या माध्यमातून मिळावं ही मी तुम्हाला विनंती करतो। मनोज भाऊ साळुंखे माजी शिक्षण सभापती यांचा 14 तारखेला वाढदिवस आहे। ते समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात। आज त्यांनी इथं वृद्धाश्रममध्ये सगळ्यांसाठी वृद्ध लोकांच्यासाठी जेवणाची व्यवस्था वगैरे केलेली आहे। उद्या सकाळी त्यांचं जे अनाथ आश्रम आहे तिथं सुद्धा त्यांचं जेवण वगैरे कार्यक्रम आहे। त्यानंतर संध्याकाळी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे, त्यानंतर रक्तदान शिबिर आहे, त्यानंतर आरोग्य तपासणीचं शिबिर आहे आणि गौशाळेला चारा वाटप कार्यक्रम आहे, तसेच क्रिकेटचा पण एक कार्यक्रम आहे। असंच अनेक समाजोपयोगी कार्यक्रम करून त्यांनी आपला वाढदिवस साजरा दरवर्षी करत असतात आणि नेहमी समाजामध्ये अतिशय गरजू लोकांना, अनाथ लोकांना, वृद्ध लोकांना नेहमी मदत करत असतात। त्यांचा हा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमच्याकडून। त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मातृदिनानिमित्त आपल्या या समाधान वृद्धाश्रमाला भेट देऊन जे काय अन्न प्रसाद आपल्याला दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे शुभेच्छा आभारी आहे, धन्यवाद आहे। आणि ही जी संस्था आहे खरं तर जगात कुठंच असं वृद्धाश्रम वगैरे नसावं या संकल्पनेचा मी आहे, पण दुर्दैवानं आपल्या समाजात या गोष्टी घडतात आणि या लोकांना बेघर व्हावं लागतं, कुठलंही कारण असतं की जे कौटुंबिक असेल, शारीरिक असेल, पण इथे येतात आणि स्वतः इथं राहतात, म्हणजे एक घर करून एक परिवार करून इथं राहतात, त्यांचं कामं ही स्वतः करतात आणि इथं राहतात। कुठलाही कर्मचारी किंवा काय यांना मदत करायला नसतं, पण आज तुम्ही आलात, त्या लोकांच्यात सहभागी झालात, तुमच्या आनंदात आणखी एक क्षण आयुष्यात कारण यांचा विरंगुळा हा नसतो, कारण हे स्वतःचा चेहरा पाहून राहत असतात। तुमच्यासारखे जर आल्यानंतर यांच्यात उत्साह वाढतो, आनंद वाढतो, जगण्याची उमेद वाढते
आणि तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते खरोखरच खूप चांगलं आहे. आम्ही खूप वर्ष झालं याच्यासाठी धडपडतोय, पण कागदपत्राचा प्रॉब्लेम वगैरे असल्यामुळे पण आता साहेबांनीच आम्हाला हे अभिवचन दिल्यामुळं मला वाटतं की यांचं आता कार्ड होईल आणि यांना त्यांच्या जीवनाला जे काही थोडंफार लागतं ते मिळेल. आणि या सर्व वृद्धाश्रमकडून मी आपल्या सर्वांचा आभार आहे. धन्यवाद. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.